नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। आजचा बेत आहे आपला भरलेली वांगी। तुम्हाला आवडतात का भरलेली वांगी? मला तर खूप आवडतात। तर आज आपण करूया भरलेली वांगी। वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचे 4 तुकडे करून त्याला मस्त पाण्यामध्ये ठेवले। 2 मोठे कांदे घेतले आणि त्याला बारीक मस्त चिरून घेतले। परत तवा गरम करायला ठेवला, त्याच्यामध्ये टाकले थोडेसे धने आणि 1 चमचा जिरे। चांगला खमंग वास येईपर्यंत त्याला भाजून घेतलं। छान असं मस्त भाजून घेतलं की त्याचा घरभर मस्त घमघमाट वास सुटतो। वास सुटला की समजायचं चांगले भाजलेत ते। परत घेतलं मी ओलं खोबरं। ओल्या खोबऱ्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते। मस्त तेल टाकून मस्त परतून घ्यायचं ओलं खोबरं। चांगलं कलर येईपर्यंत चांगलं त्याला भाजून घ्या। परत मी केली वाटणाची तयारी की परत त्याच्यामध्ये लसूण, अद्रक, परत ओलं खोबरं भाजलेलं, कोथिंबीर आणि जिरे आणि धनेपूड चांगलं बारीक करून घेतलं। वाटण आपलं रेडी झालेलं आहे। अशा प्रकारे वाटण रेडी झाले। वाटण एका ताटात काढून त्याच्यामध्ये सातारी घाटी मसाला, 3 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि थोडेसे कापलेला बारीक कांदा चांगलं मिश्रण करून घेतलं आणि सर्व मिश्रण भिजवलेल्या वांग्यामध्ये भरलं। एक एक करून सगळ्या वांग्यामध्ये मी मिश्रण भरायला सुरुवात केली। असं मस्तपैकी छान मिश्रण भरायचं। कढई तापवायला ठेवली, तेल टाकलं, त्याच्यामध्ये थोडे कढीपत्ते टाकले, जिरे मोहरी टाकले। चांगली मोहरी तडतडली पाहिजे। मस्तपैकी असं कलर येईपर्यंत छान असं कांदा परतून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत छान असं त्याला परतून घ्यायचं आहे। परत राहिलेला मसाल्याचं वाटण छान परतून घ्यायचं आहे। चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्या मंद आचेवर। परत आपला साताऱ्याचा घाटी मसाला 1 चमचा टाकायचा आहे। परत हळद टाका तुम्हाला तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। परत मी त्याच्यामध्ये सोडलेत भरलेली वांगी अशी छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडा अर्धा कप पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाका आणि त्याला झाकण ठेवा। झाकण ठेवलं की 10-1 मिनटामध्ये मी ते झाकण काढलं। बघा अशी वांगी किती छान अशी सुंदर अशी मस्त दिसत आहेत। त्याच्यावरून घातली कोथिंबीर। भरलेलं वांगं आपलं रेडी झालं आहे। मस्त गरम गरम चपाती घ्या आणि घ्या की हाणून मस्त कमेंट करून